श्री दादाजी परम सुखदाय नमः। श्री धूनीवाले दादाजी खंडवा। मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुभक्तीची परंपरा मध्य प्रदेशातील खंडवा शहरात कशी काय साजरी केली जाते। या परंपरेला भाविकांच्या आनंद आणि उत्साहाने भक्तीचा आगळा वेगळाच रंग येतो। खंडवा शहर हे श्री धूनीवाले दादाजींच्या नावाने ओळखले जाते। येथे महान संत श्री केशवानंद दादाजी अर्थात बडे दादाजींची पुण्य समाधी आहे। बडे दादाजींच्या समाधी मंदिरा शेजारीच त्यांचे शिष्य छोटे दादाजी अर्थात श्री हरिहर भोले भगवान यांचे समाधी मंदिर आहे। बडे दादाजी आणि छोटे दादाजींचा महिमा अगाध आहे। दोन्ही दादाजी हे मोठे चमत्कारी म्हणून ओळखले जातात। वर्षभर त्यांचे भक्त नित्य नेमाने त्यांचे दर्शन घेण्यासाठी येतात। पण गुरुपौर्णिमा हा फार मोठा उत्सव असतो। या निमित्ताने देश विदेशातील असंख्य भक्त गुरुदर्शनासाठी येत असतात। येणाऱ्या सर्व भाविकांसाठी शहरातील सर्व रहिवासी मंडळी सर्व प्रकारे सेवा आणि सहाय्य करत असते। जागोजागी भोजन प्रसादाचे भंडारे चालतात। भाविकांना राहण्याची पण उत्तम सोय असते। वैशिष्ट्य असे की येथे येणाऱ्या भक्तांच्या राहण्या खाण्याची सर्व सोय मोफत असते। महाराष्ट्रातून श्री दादाजींचे असंख्य मराठी भाषिक भक्त पायी वारी करत श्री दादाजींचे ध्वज निशाण घेऊन येत असतात। वारीत चालताना वाजत गाजत गुलाल उधळत भजन कीर्तन नामस्मरण करत करत भाविक दादाजींच्या नामगजरात रंगलेले असतात। भक्तांचा आनंद उत्साह पाहून मनात भक्तिभावना दृढ होते। खंडव्याजवळ येताच भाविकांचा थकवा आणि कष्ट नाहीसे होतात। श्री दादाजींचे दर्शन घेऊन दादाजींना भेट देऊन जणू काही भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। गुरुपौर्णिमेला दरवर्षी 2 ते 5 लाख भाविक दादाजींच्या दर्शनासाठी येतात। श्री दादाजींवर भक्तांचा अटळ विश्वास अगाध श्रद्धा पाहून भाविकांचे मन भारावून जाते। श्री दादाजींच्या कृपेने अखंड भक्तीची ज्योत सतत मनात तेवत राहो ही प्रार्थना। भाविकांनो, आपणा सर्वांस विनंती आहे की माहिती आवडल्यास लाईक करा, माहिती सर्व भक्तांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, असा हा आगळा वेगळा भक्ती सोहळा पाहण्यास येणार ना। जय श्री दादाजी की। ओम श्री